श्रीमात्रे नमः. भारतात तसेच भारताबाहेर असणाऱ्या सर्व श्री चितकला विमर्शन पीठम वाशिमच्या उपासकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शास्त्रामध्ये असं सांगितलंय की आजच्या दिवशी पंचांगाचं श्रवण करणे तसेच वाचन करणे अत्यंत पुण्यप्रद मानल्या गेलेलं आहे आणि हाच हेतू समोर ठेवून आपण आज पंचांगाचं वाचन करणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात. गणपतीचं स्मरण करायचंय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सजयते सिंधुरवदनो देवो यत्पादपंकज स्मरणं वासारमणिरिवं तमसां राशिन्नाशयति विघ्ननाम्. आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करायचंय. या कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. पहिला इंद्रप्रस्थामध्ये युधिष्ठिर झाला, त्याचा शक 3044 वर्षे. दुसरा उज्जयिनी नगरीमध्ये विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्ष. तिसरा पैठण येथे शालिवाहन झाला, त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्षे. पाचवा गौड देशामध्ये धारातीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4 लक्ष वर्षे. सहावा कोल्हापूर प्रांतामध्ये कल्की होईल, त्याचा शक 1821 वर्षे. अशी एकूण 4,32,000 वर्षे आहेत. कलियुगाच्या या एकंदर 4,32,000 वर्षामधून आतापर्यंत 5,127 वर्षे मागे पडले असून 4,26,873 वर्षे शिल्लक आहेत. या वर्षी विक्रम संवत 2082 पिंगल नाम सुरू असून पुढे कार्तिक महिन्यापासून 2083 कालयुक्त नामक विक्रम संवत सुरू होईल. या चैत्र शुक्ल प्रतिपदेला शालिवाहन शक 1948 पराभव नामक सुरू होत आहे. या पराभव नामक संवत्सरात राजपद गुरुकडे, मंत्रिपद मंगळाकडे, मेघांचे अधिपत्य चंद्राकडे, अन्नधान्याचा म्हणजेच खरीप पिकांचा स्वामी गुरु, रसपदार्थांचा स्वामी शनी, रबीच्या पिकांचा स्वामी बुध असून मध्यधान्याचा अधिपती बुध आहे. या पराभव नाम संवत्सरात पाऊस थोडा कमी परंतु पिके चांगले राहतील. देशविदेशात युद्धाचे वातावरण राहील, रोगराई वाढेल. राजपद गुरु या शुभ ग्रहाकडे असल्याने त्याच्या अंमलाखालील गुजरात, विदर्भ भागात पाऊस योग्य प्रमाणात पडेल. फळे व धान्यांचे उत्पादन चांगले होईल. समाजात यज्ञयाग इत्यादी धार्मिक कृत्य होईल आणि त्यायोगे रोगराईचे प्रमाण कमी राहील. मंत्रिपद मंगळाकडे असल्याने धान्याची महागाई, आग, चोर यापासून नुकसान व युद्धजन्य परिस्थिती राहील. मेघांचा अधिपती चंद्र असल्याने ऊस, धान्य, फुले भरपूर येतील. दूध दुभते चांगले राहील. नद्या, विहिरी, तळी यामध्ये भरपूर पाणी राहील. विद्वानांचा गौरव होईल. अन्नधान्याचा म्हणजेच खरीप पिकांचा स्वामी गुरु आहे, त्यामुळे पृथ्वीवर पाऊस पाणी चांगले राहील. धान्य व फळांचे उत्पादनही चांगले होईल. थोडक्यात सर्व जनता आनंदात राहील. रसपदार्थांचा स्वामी चंद्र असल्याने लोकर, नीळ, लोखंड यांच्या किमती थोड्या कमी होतील. सोने, चांदी आणि पारा याच्या किमती वाढतील. पाऊस पाणी बेताचेच होईल. रब्बीच्या पिकांचे अधिपत्य बुधाकडे आहे, त्यायोगे गहू, तांदूळ, मूग, ऊस यांचे उत्पादन चांगले. दूध दुभते भरपूर आणि विज्ञानाची प्रगती होऊन विद्वान लोकांना सौख्य लाभेल. जनतेची शास्त्र अभ्यासाकडे प्रवृत्ती वाढेल. मध्यधान्याचा अधिपती ही बुधच असल्याने पाऊस पाणी मध्यम, तांबड्या काळ्या जमिनीत चांगली पिके येतील. पाऊस मध्यम पडेल. श्री
गजाननार्पणमस्तु, श्रीरस्तु, शुभमस्तु. तर असे हे पंचांग वाचन ज्योतिषाचार्य कैलासवासी डॉक्टर हरिहर सीताराम राजंदेकर महाराष्ट्रीयन पंचांग यांच्या पंचांगातून आपण हे वाचन केलेलं आहे. तर पुनश्च सर्व उपासकांना या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन भगवती ललितांबिकेप्रती हीच विनंती करतो की आपल्या सर्वांच्या कुटुंबामध्ये सुख, समाधान, स्थैर्य, उन्नती होऊन आपल्या सनातन धर्माविषयी, आपल्या राष्ट्राविषयी प्रेम उत्पन्न होऊन आपली उन्नती होत. श्रीमात्रे नमः.